नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्यामध्ये या 5 प्रकारच्या माणसांपासून लांब राहा, नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, याबद्दलचे बाळूमामांचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे. तर चांग बरं, बाळूमामाच्या नावानं चांग बरं. तसेच भक्तांनो, तुम्ही या व्हिडिओला या चॅनलवरती नवीन आचला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो, ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार भक्तांनो. आयुष्यात कोणाच्या सहवासात राहतो यावर आपलं भविष्य ठरतं, असं अनेक संतांनी सांगितलं आहे. त्यात संत बाळूमामा यांचा संदेश खूप खोल आणि जीवनाला दिशा देणारा आहे. बाळूमामा नेहमी सांगायचे की माणूस चांगल्या संगतीत राहिला तर त्याचं आयुष्य उजळतं, पण चुकीच्या लोकांच्या सहवासात राहिला तर त्याचं आयुष्य हळूहळू नष्ट होतं. आज आपण अशाच 5 प्रकारच्या माणसांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे. हा संदेश केवळ साधा सल्ला नाही, तर जीवन वाचवणारा मार्गदर्शन आहे. सर्वात पहिला प्रकार म्हणजे नकारात्मक विचार करणारे लोक. असे लोक नेहमी प्रत्येक गोष्टीत वाईटच बोलतात. तुम्ही काहीही चांगलं काम करत असाल तरी ते तुम्हाला निरुत्साहित करतात. ते म्हणतात की हे शक्य नाही, तुझ्याकडून होणार नाही. अशा लोकांच्या बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. बाळूमामा सांगतात की अशा लोकांपासून जितकं तुम्ही दूर राहाल तितकं तुमचं मन शांत आणि सकारात्मक राहणार आहे. भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्याला मनापासून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दुसरा प्रकार म्हणजे स्वार्थी लोक. हे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात. तुमच्याशी ते गोड बोलतात, पण त्यामागे काहीतरी स्वार्थ असतो. जेव्हा त्यांचा फायदा संपतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात. बाळूमामांचा संदेश स्पष्ट आहे की स्वार्थी माणूस हा सावलीसारखा असतो, उजेडातच सोबत असतो, अंधारात सोडून जात असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा लोकांवरती जास्त विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकणार आहे. तिसरा प्रकार म्हणजे खोटं बोलणारे आणि फसवणूक करणारे लोक. हे लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. ते तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात आणि तुमच्या पाठीमागे चुकीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुमच्या पाठीमागे काहीतरी बोलत असतात तुमच्याबद्दल. बाळूमामा सांगतात की विश्वास हा खूप मौल्यवान असतो. तो चुकीच्या माणसावरती ठेवला तर तोच तुमच्या दुःखाचं कारण बनतो. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. चौथा प्रकार म्हणजे आळशी आणि उद्देशहीन लोक. हे लोक स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही पुढे जाऊ देत नाहीत. ते तुमचा वेळ वाया घालवतात आणि तुम्हालाही त्यांच्यासारखं बनवतात. बाळूमामांचा संदेश आहे की जीवनात प्रगती करायची असेल तर मेहनती लोकांच्या सहवासात राहा, कारण आळशी लोकांच्या संगतीत राहिला तर तुमचं आयुष्य थांबून जाणार आहे. पाचवा आणि सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे ईर्ष्या आणि मत्सर करणारी लोक. हे लोक तुमचं चांगलं पाहू शकत नाहीत. तुम्ही यशस्वी झालात की त्यांना जळतं आणि ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या पाठीमागे कट कारस्थाने रचू शकतात. बाळूमामा सांगतात की मत्सर करणारा माणूस कधीच सुखी नसतो आणि तो दुसऱ्यांनाही सुखी होऊ देत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. बाळूमामांचा हा संदेश आपल्याला सांगतो की आयुष्यात फक्त चांगल्या लोकांची निवड करा. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारावर, निर्णयावर आणि आयुष्यावर परिणाम करतात. चुकीच्या लोकांपासून दूर राहणं म्हणजे स्वतःचं आयुष्य वाचवणं आहे. तुमचं आयुष्य सुंदर, शांत आणि यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर या 5 प्रकारच्या लोकांपासून लांब राहा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. भक्तांनो, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या मार्गावर ठाम राहा. हाच बाळूमामांचा खरा संदेश आहे. तसेच भक्तांनो, संत बाळूमामा यांच्या शिकवणीत यांचा पुढचा भाग अजून आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल भक्तांनो. तसेच भक्तांनो, फक्त वाईट लोकांपासून दूर राहणं पुरेसं नसतं,
तर त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यावर झालेला परिणाम समजून घेणं आणि स्वतःला पुन्हा उभं करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, जेव्हा माणूस चुकीच्या लोकांच्या सहवासात जास्त काळ राहतो तेव्हा त्याच्या मनावर एक अदृश्य परिणाम होतो. सुरुवातीला तो स्वतःला मजबूत समजतो, पण हळूहळू त्याचे विचार बदलायला लागतात. त्याला नकारात्मक नैसर्गिक वाटू लागते. भक्तांनो, चुकीच्या गोष्टी योग्य वाटायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. त्यामुळे बाळूमामा नेहमी सांगतात की वाईट संगत ही विषासारखी असते. ती हळूहळू परिणाम करते, पण परिणाम मात्र घातक असतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे. तुम्ही कोण आहात, तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं आहे हे स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याला स्वतःचा मार्ग माहीत असतो त्याला चुकीचे लोक जास्त काळ भटकवू शकत नाहीत. बाळूमामा सांगतात की ज्याचा मन मजबूत आहे त्याला कोणताही वारा हलवू शकत नाही. भक्तांनो, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकणं. अनेक वेळा आपण फक्त नातं टिकवण्यासाठी किंवा कोणाला दुखवू नये म्हणून चुकीच्या लोकांना सहन करत राहतो. पण बाळूमामा सांगतात की चुकीचं सहन करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं होय. योग्य वेळी नाही म्हणणं हेच स्वतःचं रक्षण करणं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांची निवड. आयुष्यात प्रत्येकाला कोणाची ना कोणाची साथ लागतेच. त्यामुळे अशा लोकांची मैत्री करणं जे तुम्हाला पुढे नेतील, तुमचं मनोबल वाढवतील आणि तुमच्या यशात आनंद मानतील. बाळूमामा सांगतात की संगत माणसाला घडवते आणि बिघडवते सुद्धा. त्यामुळे संगत निवडताना खूप विचार करावा लागतो. भक्तांनो, एकटेपणाची भीती सोडायची. अनेक लोक चुकीच्या नात्यांमध्ये फक्त एकटं पडू नये म्हणून अडकून राहतात. पण बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, वाईट संगतीपेक्षा एकटेपण चांगलं. कारण एकटं राहून तुम्ही स्वतःला घडवू शकता, पण चुकीच्या लोकांमध्ये राहून तुम्ही स्वतःला हरवून बसता. भक्तांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम, श्रद्धा. आणि बाळूमामा नेहमी सांगतात या गोष्टींबद्दल. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग सोडू नका. चुकीच्या लोकांपासून दूर राहणं सुरुवातीला कठीण वाटेल, पण पुढे जाऊन त्याचं फळ खूप चांगले मिळतात. भक्तांनो, बाळूमामांचा एक खूप गोड पण खोल संदेश आहे. जीवनात कोण येतं आणि कोण जातं हे आपल्या हातात नसतं, पण कोणाला आपल्या मनात स्थान द्यायचं हे मात्र पूर्णपणे भक्तांनो आपल्या हातात असतं. त्यामुळे प्रत्येक नातं जपताना विचार करा, कारण योग्य माणूस तुमचं आयुष्य स्वर्ग बनवू शकतो आणि चुकीचा माणूस त्याच आयुष्याला नरक बनवू शकतो. भक्तांनो, आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि यश हवं असेल तर लोकांची निवड खूप काळजीपूर्वक आपल्याला करावी लागणार आहे. कारण तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर उभं असतं आणि त्या निर्णयामध्ये कोणासोबत राहायचं हा सर्वात मोठा निर्णय असतो. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांबर हीच कमेंट करा. भक्तांनो, तसेच आयुष्याबद्दल बोलताना आपले श्री संत ब्रह्मांडनायक बाळूमामा एक वेगळीच शिकवण देतात. ते म्हणायचे की वाईट माणसांपासून दूर राहणं म्हणजे फक्त त्यांना टाळणं नाही, तर स्वतःच्या आत्म्याचं रक्षण करणं आहे. या पुढच्या भागात त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन दिलेला आहे, जो थोडा अंतर्मुख करणारा आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की काही वेगळा वाईट लोक भक्तांनो आपल्याला बाहेरून त्रास देतात, पण आतून आपल्याला भक्तांनो तोडत असतात, आतून आपल्यावरती जळत असतात. ते आपल्याशी गोड बोलतात, तोंडावरती आपल्याला आपलंसं वाटायला लावतात, पण हळूहळू आपल्या विचारांवर ताबा मिळवतात. अशा लोकांची ओळख लगेच होत नसते. ते तुमचं मन वळवतात, तुमचे निर्णय बदलतात आणि शेवटी तुम्हालाच तुमच्या मार्गावर दूर नेतात. लक्षात ठेवा. म्हणून बाळूमामा म्हणतात, जो तुमचं मन बदलतो तोच तुमचं आयुष्यसुद्धा बदलत असतो. लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. याच ठिकाणी ते एक वेगळी गोष्ट सांगत असतात.
प्रत्येक वाईट माणूस तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवायला येतो, म्हणजेच त्यांच्यामुळे तुम्हाला अनुभवसुद्धा मिळत असतो. तुम्ही अधिक शहाणे होता, पण अडचण तेव्हा होते जेव्हा तुम्ही त्या अनुभवातून शिकत नाही आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका करता. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, बाळांनो, चुकीच्या माणसांकडून एकदा फसणं ही चूक नाही, पण पुन्हा पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं ही खूप मोठी चूक आहे. पण पुढे आपल्याला बाळूमामा सांगतात की आयुष्यात काही लोक असे असतात जे नेहमी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला काय करायचं आहे, कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं हे तेच ठरवतात. लक्षात ठेवा, अशा लोकांपासून सावध राहा, कारण ते तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात. बाळूमामा सांगतात, जिथे स्वातंत्र्य नाही तिथे आनंद कधीच मिळत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे असे लोक जे सतत तुमच्यावर दोष टाकतात. काहीही झालं तरी ते तुम्हाला जबाबदार धरतात. हळूहळू तुम्हाला वाटू लागतं की सगळं चुकीचं आहे, तुमच्यामुळे होतं आहे. पण बाळूमामा सांगतात की भक्तांनो, स्वतःवर अन्याय होऊ देणं हा देखील एक प्रकारचे पाप आहे. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा आणि अशा लोकांपासून तुम्हाला लांबच राहावं लागेल. लक्षात ठेवा. पुढे बाळूमामा सांगतात की काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ निर्माण करतात. ते तुमचं मन अस्थिर करतात, तुमच्या शंका निर्माण करतात. त्यांच्यासोबत राहिलात तर तुम्हाला कधीच शांतता मिळणार नाही. भक्तांनो, बाळूमामा याविषयी म्हणतात की शांत मन हेच सर्वात मोठं धन आहे आणि जे ते हिरावून घेतात ते तुमचं कधीच हितचिंतक नसतात. लक्षात ठेवा. या सगळ्यांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ते सांगतात, आपल्याला स्वतःची संगत कशी आहे हेही तपासायला हवे. म्हणजेच तुम्ही स्वतःच कधी वाईट विचार करत आहात का, याविषयी तुम्हाला स्वतः लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही स्वतःच नकारात्मक पसरवत आहात का, कारण कधी कधी आपणच आपल्या आयुष्याचे शत्रू बनतो. बाळूमामा सांगतात की मन जिंकलं तर जग जिंकलं. भक्तांनो, बाळूमामा एक गूढ संदेश आपल्याला सांगतात, पण खूप शक्तिशाली संदेश देतात. लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही सोडता ते तुमचं काहीच घेऊन जात नाही, पण ज्यांना तुम्ही धरून ठेवता ते तुमचं सगळं घेऊन जाऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की भक्तांनो, चुकीच्या लोकांना सोडण्याची हिंमत ठेवा. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तुम्हाला ते हलकं वाटेल. लक्षात ठेवा, मोकळं वाटेल. म्हणूनच आयुष्यात फक्त लोकांना धरून ठेवण्याचा भक्तांनो विचार करू नका, तर कोणाला सोडणं गरजेचं आहे हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. भक्तांनो, कारण कधी कधी सोडणं हेच सर्वात मोठं समाधान आहे, सुख असतं. लक्षात ठेवा, आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये याचा खरा आनंद देणारा ठरतं. लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, बाळूमामाचे हे विचार, या विचारांच्या उपायानुसार आपल्याला राहिले तर आपल्याला जीवनामध्ये, आपल्याला या आयुष्यामध्ये चांगलं होणार आहे. आपल्याला लक्षात ठेवा. बाळूमामा आपल्याला पुढेही सांगतात की आयुष्यात काही लोक असेही येतात जे सुरुवातीला खूप चांगले वाटतात, पण वेळ गेल्यावर त्यांच्यावरती खरा चेहरा त्यांचा आपल्याला समोर येतो. ते तुमच्या कमकुवत गोष्टी ओळखतात आणि त्याचाच फायदा घेतात. अशा वेळी माणूस दोन गोष्टी करतो, एकतर तो सत्य स्वीकारतो किंवा स्वतःला फसवत राहतो. बाळूमामा म्हणतात की सत्य कटू असलं तरी ते स्वीकारण्याचं हेच खरं धैर्याचं लक्षण आहे. तर भक्तांनो, एक महत्त्वाचा इशारा सुद्धा आपल्याला बाळूमामा देत असतात. जे लोक तुमचं दुःख पाहून शांत राहतात ते तुमचं नसतात. लक्षात ठेवा, कारण खरा माणूस तोच जो तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो. जे फक्त चांगल्या वेळेत सोबत असतात ते फक्त वेळेचे सोबते असतात, आयुष्याचे नाही. तुमच्यामुळे बाळूमामा सांगतात की त्यामुळे नात्यांची खरी परीक्षा संकटातच होते. पुढे सांगतात की बाळूमामा, काही लोक तुमचं आयुष्य थेट बिघडवत नाहीत, पण तुमचा वेळ, ऊर्जा आणि मनाची शांती चोरतात. ते सतत तुमच्याभोवती असतात, पण त्यांच्यामुळे तुम्हाला थकवा, गोंधळ आणि अस्वस्थता जाणवते. बाळूमामा, तुम्हाला जे तुमचं मन थकवतात त्यांच्यापासून दूर राहा, कारण थकलेलं मन कधीच योग्य निर्णय घेत नाही
आणखी एक खोल गोष्ट ते सांगत असतात आपल्या भक्तांना, अरे माझ्या बाळांनो, प्रत्येकाला तुमचं चांगलं व्हावं असतं असं समजू नका. काही लोक तुमचं यश पाहून आनंदी होतात, पण काहींना ते सहन होत नसतं, ते आतून जळत असतात. ते हसत तुमच्या समोर बोलतात, पण मनातून तुमच्यासाठी चांगलं विचारत नाहीत. त्यामुळे बाळूमामा सांगतात की लोकांच्या शब्दावर नाही, त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवा. बाळूमामा एक वेगळीच शिकवण देतात. कधीकधी दूर जाणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं. म्हणजेच जर एखादं नातं तुम्हाला दुखावत असेल, तुम्हाला कमी लेखत असेल, तर त्यातून बाहेर पडणं हे चुकीचं नाही. स्वतःचं रक्षण करणं हे खरं कर्तव्य आहे. ते म्हणतात स्वतःला वाचवणं म्हणजेच भक्तांनो देवाची सेवा करणं. बाळूमामा पुढेही सांगतात की वाईट लोकांपासून दूर गेल्यावर सुरुवातीला रिकामेपणा जाणवतो, एकटेपणा वाटतो, पण भक्तांनो हाच काळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. कारण याच वेळी तुम्ही स्वतःला समजून घेता, स्वतःला मजबूत बनवता. बाळूमामा म्हणतात एकटेपणातच खूप स्वतःला शोधत असतो माणूस, लक्षात ठेवा. शेवटी ते एक अत्यंत प्रभावी आणि लक्षात ठेवण्यासारखा संदेश देतात. तुमचं आयुष्य कोणामुळे बिघडलं यावर विचार करू नका, तर कोणाला तुमच्या आयुष्यात जागा द्यायची आहे त्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की आयुष्याची जबाबदारी शेवटी आपलीच असते. चुकीच्या लोकांना ओळखणं, त्यांच्यापासून दूर जाणं आणि योग्य लोकांना योग्य जवळ करणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे भक्तांनो. म्हणूनच आयुष्यात प्रत्येक नातं जपताना एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, हा माणूस मला पुढे नेतोय का मागे खेचतोय? या गोष्टीकडे भक्तांनो आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. जर उत्तर मागे खेचतोय असं असेल, तर शांतपणे त्या नात्यांपासून दूर जाण्याची तयारी ठेवा भक्तांनो. कारण कधीकधी स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी काही लोकांना सोडणं खूप आवश्यक असतं. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भौतिक, भावनिक आणि दैवी संदेश ऐकण्यास आणि वैचारिक विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जय बाळूमामा असे टाईप करा भक्तांनो. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर भक्तांनो तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.